नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय गणित प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 5 गुण। 1. विशालकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाहेरच्या भागात असतो। a + b घन बरोबर a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन। शेकडा 73 म्हणजेच 73/100। जर 15 गुणिले x बरोबर 150 तर x बरोबर 10। पाचवी रिकामी जागा पहा। ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर असते त्या चौकोनाला समलंब चौकोन असे म्हणतात। ब. योग्य जोड्या जुळवा। 5 गुण। अ गट ब गट a वजा b कंसाचा वर्ग ते सूत्र पहा। त्याचं उत्तर b आहे a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग। m समचलन n त्याचं उत्तर a आहे m बरोबर kn। a चा m वजा m घात आहे त्याचं उत्तर e आहे 1/a चा m। त्यानंतर 5/16 त्याचं उत्तर c आहे 0.3125। आंतरकोनाची बेरीज 180 अंश असते म्हणून त्याचं d उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा। 10 गुण। 1. चलनाचे चिन्ह वापरून लिहा। ध्वनीची तरंगलांबी l आणि वारंवारता f यामध्ये व्यस्त चलन असते। l व्यस्त चलन 1/f। b. मोटारमध्ये भरलेले पेट्रोल l व तिने कापलेले अंतर d यामध्ये समचलन असते। l समचलन d। चिन्हामध्ये फक्त दाखवायचं आहे, उदाहरण सोडवायचं नाही। यानंतर पुढील प्रश्न आपण प्रश्न क्रमांक 2 मधील दुसरा प्रश्न पाहणार आहोत। पुढच्या पेजवरती आहे तो प्रश्न पहा। अवयव पाडा। x घन वजा 8y घन बरोबर कंसात x वजा 2y कंस पूर्ण दुसऱ्या कंसात x वर्ग अधिक 2x अधिक 4y वर्ग। यानंतर तिसरा प्रश्न, शेजारील आकृतीत रेषा l समांतर रेषा b, रेषा l ही छेदिका आहे तर x ची किंमत काढा। x ची किंमत 85 आहे कारण की बाह्य व्युत्क्रम कोन आहे, दिलेले जे 85 अंश माप आहे आणि x आहे हे बाह्य व्युत्क्रम कोन आहेत। अवयव पाडा। x वर्ग अधिक 9x अधिक 18। उत्तर पहा x वर्ग अधिक 9x अधिक 18। बेरीज 9 आली पाहिजे, गुणाकार 18 आला पाहिजे। अशा दोन संख्या शोधल्या 6 आणि 3 म्हणून x वर्ग अधिक 6x अधिक 3x अधिक 18। x कॉमन काढले, उरलेल्या संख्या कंसात लिहिल्या x अधिक 6। त्यानंतर 3 कॉमन काढले, उरलेल्या संख्या लिहिल्या x अधिक 6। जो डबल कंस आहे तो एकदा लिहिला, कंसाच्या बाहेरील संख्या एका कंसात लिहिल्या म्हणजेच उत्तर x अधिक 6 दुसऱ्या कंसात x अधिक 3। यानंतर पुढील प्रश्न, समांतरभुज चौकोनाचे कोणतेही 2 गुणधर्म लिहा। उत्तर समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात। समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात। कोणतेही तुम्ही 2 गुणधर्म लिहू शकता। 6वा प्रश्न, खालील कृती पूर्ण करा। व्युत्क्रम कोनांच्या जोड्या लिहा। कोन S व कोन X, कोन Z व कोन Q, कोन P व कोन Y, कोन W व कोन R। W आणि R हे अंतर्गत व्युत्क्रम कोन आहेत आणि S आणि X हे सुद्धा अंतर्गत व्युत्क्रम कोन आहेत। उरलेल्या ज्या 2 जोड्या आहेत ZQ ची आणि PY ची हे बाह्य व्युत्क्रम कोन आहेत। व्यवस्थित लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा। 1. वजा 5/3 ही परिमेय संख्या दशांश रूपात लिहा। वजा 5ला 3 ने भागाकार करायचा आहे। उत्तर वजा 1.6। 6 वरती डॉट द्यायचा आहे कारण का 6 कंटिन्यू येत आहे। घनमूळ काढा। 512 उत्तर लिहून दिलेलं आहे। रूटमध्ये 512 8 गुणिले 8 गुणिले 8 असे अवयव पाडलेले आहेत। घनमूळ काढले, उत्तर 8। संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा। हा प्रॅक्टिस सेट एकच आहे। अतिशय उदाहरण सोपं आहे, तुम्ही दाखवू शकता। त्यानंतर 4था प्रश्न, एक रेषा L काढा, त्या रेषेपासून 4 सेंटीमीटर अंतरावर समांतर रेषा M काढा। म्हणजेच 2
समांतर रेषा काढायच्या आहेत, मधला स्पेस 4 सेंटीमीटर पाहिजे. तुलना करा. -5/4 1/4 -5/4 1/4 पेक्षा लहान आहे. इथे चिन्हामध्ये दाखवलेलं आहे, कारण की वजा जर संख्येला चिन्ह असेल तर ती संख्या लहान असते. n हे mशी समचलनात आहे, तर पुढील सारणी पूर्ण करा. 3 चौक 12, त्यामुळं 5 चौक 20 असणार आहे. 6.5 त्याला 4ने गुणाकार केला 26. 28चा चौथा भाग 7 असणार आहे. 1.25 गुणिले 4 केले तर उत्तर 5 येणार आहे. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवा. 12 गुण. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन असा काढा की LBC बरोबर 7 सेंटीमीटर, कोन ABC बरोबर 40 सेंटीमीटर आणि लेंथ AB बरोबर 3 सेंटीमीटर आहे. इथे आकृती काढून दाखवलेली आहे. सुरुवातीला रफ आकृती काढलेली आहे, त्याप्रमाणे कृती करून आकृती काढायची आहे. BC अगोदर 7 सेंटीमीटर काढा, त्यानंतर B कोन 40 अंशाचा काढा, त्याला 3 सेंटीमीटरचा कंस काढा, म्हणजे A पॉईंट मिळेल. A वरून 7 सेंटीमीटरचा एक कंस काढा आणि C वरून 3 सेंटीमीटरचा एक कंस काढा, म्हणजे D पॉईंट्स मिळेल. AD जोडा, त्यानंतर CD जोडा, चौकोन तयार होईल ABCD. व्यवस्थित मापे लिहा. यानंतर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. 2. x आणि y या राशींमध्ये व्यस्त चलन आहे. x बरोबर 15 तेव्हा y बरोबर 10 असते, तर x बरोबर 20 असताना y बरोबर किती? y बरोबर 7.5 येणार आहे. पहा ते उत्तर कसं आहे. x आणि y मध्ये व्यस्त चलन आहे. x गुणिले y बरोबर k समीकरण तयार होणार आहे. दिलेल्या किमती लिहिल्या. चलनाचं समीकरण xy बरोबर 150. जेव्हा x बरोबर 20 तेव्हा y बरोबर 7.5. यानंतर तिसरा प्रश्न पहा. खालील कृती पूर्ण करा. PQ बरोबर 1 आहे. QR बरोबर 1. पायथागोरसच्या प्रमेयानुसार किमती लिहायच्या आहेत. कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग सूत्र लिहिलेलं आहे. 1चा वर्ग 1, दुसऱ्या 1चा वर्ग सुद्धा 1. 2 वर्गमूळ काढले, रूटमध्ये 2 उत्तर येणार आहे. त्यानंतर चौथा प्रश्न. एका आयताचा कर्ण 26 सेंटीमीटर असून त्याची एक बाजू 24 सेंटीमीटर आहे, तर त्याची दुसरी बाजू काढा. हे सुद्धा उदाहरण पायथागोरसच्या प्रमेयानुसार सोडवायचं आहे. सोडवून दिलेलं आहे. AD बरोबर 10 सेंटीमीटर येणार आहे. एका पुस्तकाची छापील किंमत 360 रुपये आहे. दुकानदाराने ते पुस्तक 306 रुपयास विकले, तर त्याने शेकडा सूट किती दिली हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची आहे. अतिशय सोपं उदाहरण आहे. कृती पूर्ण करून दाखवलेली आहे. वहीमध्ये व्यवस्थित लिहून त्याचा सराव करा. 360 वजा 306 54. वस्तूची छापील किंमत 100 रुपये तेव्हा सूट x रुपये मानलेली आहे. सूट छेद छापील किंमत बरोबर x छेद 100 येणार आहे. सूट किती आहे? 54. छापील किंमत 360. x छेद 100 तिरकस गुणाकार केलेला आहे. x बरोबर 15. याचाच अर्थ शेकडा सूट 15 रुपये आहे. व्यवस्थित कृती पहा. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. 8 गुण. चौकोन LMNO असा काढा की LM बरोबर LO 6 सेंटीमीटर, ON बरोबर NM बरोबर 4.5 सेंटीमीटर, OM बरोबर 7.5 सेंटीमीटर. आता ही आकृती इथे काढून दाखवलेली आहे. OM हा कर्ण आहे, हायपोटेनियस आहे. अगोदर ती रेषा काढायची आणि त्यानंतर खालच्या 2 रेषा आणि वरच्या 2 रेषा काढायच्या आहेत. कृती पहा. दिलेल्या माहितीनुसार रफ आकृती काढलेली आहे. सुरुवातीला MO 7.5 सेंटीमीटर काढायचे आहे. M वरून 6चा कंस घ्यायचा, O वरून सुद्धा 6चा कंस घ्यायचा, जॉईंट करायचे, L बिंदू मिळणार आहे. त्याप्रमाणे खालची कृती करायची आहे. यानंतर दुसरा प्रश्न पहा. M वर्ग वजा N वर्ग छेद M अधिक N कंसाचा वर्ग गुणिले M वर्ग अधिक MN अधिक N वर्ग छेद M घन वजा N घन. उदाहरण जरी मोठं असलं तरी उत्तर अतिशय सोपं आणि छोटं उत्तर आहे. पहा, 2च स्टेपमध्ये उत्तर आहे. 1 छेद M अधिक N उत्तर आलेलं आहे. दिलेल्या प्रश्नाची कृती पूर्ण करायची आहे. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित पहा. उत्तरे लिहून दिलेली आहेत.
अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासहित दिलेल्या आहेत.